नाशिकच्या नानावली व वडाळा गाव शिवार ही जागा मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। यासाठी वेळोवेळी आंदोलन आणि निवेदन देण्यात आलंय, परंतु मनपा याची दखल घेत नाहीये असा आरोप मुस्लिम बांधवांचा आहे। मुस्लिम समाजास दफनविधीसाठी जागा देण्याचं ठरवलं असतानाही मनपाने दुर्लक्ष केलंय। त्यामुळे आज येथे कफन ओढो आंदोलन करण्यात आलं। अधिकारीचं करायचं काय? कब्रस्तान आमचे हक्काचं. या आंदोलनाची मनपाने दखल घेत तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांनी केली आहे। 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजपर्यंत मुस्लिम समाजाला नाशिक शहरामध्ये महानगरपालिका असून द्या किंवा नगरपालिका असून द्या, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने आम्हाला जागा दिलेली नाही। म्हणून आज आम्ही मागील 3 महिन्यापासून 3 वर्षापासून हे आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनाचा पाठपुरावा आम्ही अनेकदा केला। माननीय आयुक्तांनी 3 महिन्यापूर्वी वडाळ्याची जागा देण्याचं आश्वासन दिलं, परंतु त्याची टाळाटाळ आणि आमची हेळसांडणा ही महानगरपालिकाचे नगरविकास विभागाचे अधिकारी करत आहे। कारण जागा मालकांची यांची टक्केवारी जमत नसल्याने आमच्या मृतात्म्यांचे हाल होत आहेत। त्याच प्रकारे नानावली भागातील जो ठेकेदार आहे वॉटरग्रेसचा, त्याची जागा त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी जागा देण्याचं आयुक्तांनी आश्वासन देऊन, परंतु त्या ठेकेदाराची आणि भूसंपादन विभागाची लागेबांधे असल्यामुळे ती जागा उपलब्ध करून दिली जात नाही। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कफन घालून हे आंदोलन करत आहोत। मला त्या जेमतेम नाशिकची लोकसंख्या 5 ते 10 लाख लोकसंख्या होती, पण नाशिक शहराची लोकसंख्या उपनगर ही झपाट्याने वाढत आहे। 25 लाख लोकसंख्या ही नाशिक शहराची झालेली आहे। मग मुस्लिम समाज असेल, अन्य समाज असतील, दफनभूमीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे। अनेक उपनगरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासाठी दफनविधीची त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा केली, जागा आरक्षित आहे। पण नाशिक महानगरपालिका जागा आहे, तर ताबडतोब त्या नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या जागा ताब्यात घेऊन, जसं जुन्या नाशिकमध्ये कब्रस्तानसाठी जागा आरक्षित असून सुद्धा नाशिक महानगरपालिका ही दिरंगाई करते। मला वाटतं दफनविधीसाठी जागा उपलब्ध न करून दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। तसेच मृत्यूचे ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी दफनविधी करण्यात येईल। अशा प्रकारे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।